सदानंद थोरकर साहेब यांनाही विनंती होती की आपलंही आपण मनोगत इथे व्यक्त करायचे। नमस्कार। नामदेव म्हात्रे स्मृती चषक आणि या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक गावदेवी मित्र मंडळ आणि या गावदेवी मंडळ मित्र मंडळाचे आधारस्तंभ ज्या दिवशी इथे महापालिका झाली त्या दिवसापासून ह्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे आमचे रमेश शेठ म्हात्रे, आता मनोजनी सांगितलं माजी सभापती, माजी विरोधी पक्षनेते आणि पुढच्या काही दिवसात परत एकदा स्थायी समितीचे विक्रमादित्य सभापती असे रमेश शेठ म्हात्रे, माझे सर्व सहकारी एकनाथ शेठ पाटील, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, तात्या माने, किशोर मानकामे, कविता गावंड, आमचे उघडे साहेब, मनोज घरत आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांनो, रमेश शेठला खरं नागरिकांची नस काय असते एक चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि म्हणूनच आत्ताच्या तरुणाईला काय पाहिजे ते त्यांनी गेली सातत्याने तीन चार वर्षे ह्या ठिकाणी क्रिकेट सामने भरून ते तरुणाईला काय पाहिजे ते देत आहेत। आणि मगाशी त्याने असं चर्चेत सांगितलं की ह्या वर्षी ह्याच मैदानावर आपण महापौर चषक कबड्डी स्पर्धा घेत आहोत, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेणार आहोत। रमेश शेठ कुस्तीमध्ये तेवढ्याच पद्धतीने आपला रस दाखवतात, क्रिकेटमध्ये पण तेवढ्याच पद्धतीने रस दाखवतात आणि कबड्डीमध्ये पण तेवढ्याच पद्धतीने आपला रस दाखवतात आणि असा हा ऑलराऊंडर माणूस खरं आपल्या प्रभागाचं गेले अनेक वर्ष रमेश शेठ प्रतिनिधित्व करतायत आणि म्हणूनच या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात। या ठिकाणी जे मुख्य आयोजक आहेत आमचा मनोज, विशाल आणि प्रवीण म्हात्रे, खरं यांचं पण मी कौतुक करतो की तिन्ही भाऊ अगदी एकोप्याने या ठिकाणी, आमचा मनोज तर कधी कधी अंपायर करतो, कधी कधी डीजेचं पण सगळं संचलन करतो। मी अनेक वर्ष बघतोय की मनोज हा पण एक भरवणारी आमचा माजी विभाग प्रमुख, त्याचं पण मी त्या सगळ्या तिन्ही भावांचं कौतुक करतो। तसेच ह्या ठिकाणी हे सामने यशस्वी होण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत, समजा संजय पावशे असो आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी या 4 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आज खऱ्या अर्थाने नाताळ साजरा होतोय देशभर जगभर, ह्या नाताळच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। पुढच्या रविवारी आपण बरोबर 1 तारीख 2017 मध्ये प्रवेश करणार आहेत, म्हणून आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। परत एकदा सर्व आयोजकांचं अभिनंदन आणि कौतुक करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे धाकटे बंधू कैलासवासी नामदेव म्हात्रे याच्या स्मृती प्रीत्यर्थ दरवर्षी या ठिकाणी गावदेवी मित्र मंडळ, माझी तिन्ही मुलं आणि त्यांच्या सर्व सहकारी या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करीत असतात आणि माझ्या विनंतीला मान देऊन ही व्यासपीठावरील सगळी मंडळी दरवर्षी या ठिकाणी येत असते। उपजिल्हा प्रमुख माझे सहकारी सदानंद थरवल, ग्रामीणचे शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथजी पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, या ग्राउंडचे मालक माझे बालपणीपासूनचे मित्र रमेश म्हात्रे, महिला संघटक आमच्या कविता गावंड, उपशहर प्रमुख किशोर मानकामे, उपजिल्हा प्रमुख बंडू पाटील, माजी नगरसेवक माझे सहकारी तात्या माने, माणिक उघडे, सर्व पत्रकार आणि सर्व माझे कार्यकर्ते पाटील साहेब, आणि मी सर्वात धन्यवाद देतो ते सर्व कॉमेंट्रेट्सना, कारण तुमच्याशिवाय मजाच येऊ शकत नाही। आणि मी खबरदारी घ्या कल्याणवाले, जर तुम्ही दरवर्षी जिंकत राहिलात तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका वेगवेगळी करेल। मी नगरसेवक आहे ज्येष्ठ, दरवर्षी तुम्ही जिंकता ना, आम्ही पण डोंबिवलीवाले आहोत। कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर अशी महापालिका करा, कारण कल्याणवाले आम्हाला सतत हरवत असतात। खऱ्या अर्थाने जॉर्ज नावाची तुम्ही टीम या ठिकाणी टीमचं तुमच्या नाव दिलेलं आहे आणि ते जॉर्ज नाव आपल्याकडे ख्रिश्चन माणसाचं असतं आणि ख्रिश्चन लोकांचा जगभरातील सर्वात मोठा नाताळाचा सण आहे आणि त्या नाताळाच्या तुमच्या ज्याला नाव दिले त्याला पूर्णपणे तुम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे, सत्कार केलेला आहे। धन्यवाद, तुम्हाला असेच जिंकत राहा।
मी जो बोललो कल्याण डोंबिवली वेगळी करीन हा गमतीचा भाग होता, परंतु हा एक खरोखर तुम्हाला शुभेच्छा, दरवर्षी जिंकत राहा आणि डोंबिवलीवाले नुसते बघत राहू नका, तडाखेबाज पाहिजे. असो या ठिकाणी खूप प्रेक्षक आहेत, सर्वांनी सहकार्य केलं आणि बँडवाले डीजेवाले आणि सर्वात महत्त्वाचं या परिसरातील जे नागरिक रहिवासी त्यांना सतत गेली 4-5 वर्ष जो कॉमेंट्री आणि डीजे बँडचा आवाज दिवसा रात्री जो तुम्ही सहन केलात आणि तुमचा हातभार या कार्यक्रमाला लागला त्याबद्दल त्रिवार धन्यवाद तुम्हाला, तुमचा आभार. असो पुढच्या वर्षी देखील यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केले जातील. त्याचप्रमाणे महापौर चषक दरवर्षी कल्याणला भरायचा, कल्याणवाले ऐका, पण या वर्षापासून डोंबिवलीला तो मान मिळणार आहे आणि तो आम्ही खेचून आणलेला आहे. आणि त्यासाठी सुद्धा कल्याणच्या डोंबिवलीच्या ठाणे जिल्हास्तरीय आहे, ठाणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व टीम या ठिकाणी याव्यात, उत्कृष्ट खेळाडू यावे, आमच्या डोंबिवलीकरांना त्याचा आनंद मिळावा हीच एक इच्छा आहे. आणि मला सुद्धा या सर्व सहकाऱ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून मला जे पाठिंबा देणार आहे त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि विशेष करून पुन्हा एकदा पत्रकार आणि माझे मित्र दिनेश दुबे सिटी केबलचे हे तुम्हाला शुभेच्छा देतो, परंतु हिशोबासाठी मला भेटायला यायचं कॅशलेस पेमेंटवरती आपल्याला चर्चा करावी लागेल. असो हर सर जहाँ झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समंदर होता है, जिंदगी एक ऐसी कर्मभूमि है जिसमें जंग जो बहुत होते हैं लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. धन्यवाद कल्याण टीमला आणि त्यांना फाईट देणाऱ्या सर्व टीमला, सामनावीर जास्तीत जास्त चांगली बॉलिंग करणाऱ्याला, जास्तीत जास्त रन्स करणाऱ्यांना, चांगली फिल्डिंग करणाऱ्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या छोट्याशा ग्राउंडवरती न खेळता मोठ्या ग्राउंडवरती खेळण्याची तुम्हाला शक्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आता आगमन झालं ते म्हणजे जयवंत भोईर साहेब यांचा इथे सत्कार होणार आहे. मी रमेश पावसे साहेबांना विनंती करतो की जयवंत भोईर साहेबांचा सत्कार करायचे. संजय पावशे साहेबांना विनंती होती की जयवंत भोईर साहेबांचा सत्कार करते. माजी नगरसेवक संजय पावशे साहेब सातत्याने 4 दिवस आमच्या बरोबर आहेत, ते म्हणजे संजय पावशे साहेब माजी नगरसेवक. त्यांना विनंती होती की जयवंत भोईर साहेबांचा सत्कार करायचे. संजूला पण देऊन टाका. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर सातत्याने खरंच या स्पर्धेची खूप काळजी घेतली ते म्हणजे आपले सर्वांचे माजी नगरसेवक संजय पावशे यांचं इथे सत्कार. मी शेखर दादा यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं नक्कीच शहर प्रमुख शेखर आणि दादा या स्पर्धेत खऱ्या अर्थाने शाखा प्रमुख शेखर दादा खरंच आणि या स्पर्धेने खूप काळजी घेतली ती म्हणजे शेखर दादांनी. मग समालोचक असो, खेळाडू असो किंवा आमचे व्यासपीठावरचे मान्यवर असो, सर्वांची काळजी घेतली ती म्हणजे शेखर दादा यांनी, शाखा प्रमुख आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही संजय पावशे माजी नगरसेवक यांचा सत्कार करतोय. त्यानंतर कॅश प्राइज सुद्धा आमच्याजवळ जॉर्ज संघाचा आपण बघतोय राहुल त्यासाठी पारितोषिक आहे. मी जयवंत भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. जॉर्ज संघाचा खेळाडू राहुल यायचे व्यासपीठावर. राहुल यायचे जॉर्ज संघाचे राहुल. त्यानंतर बघतोय विजय स्टार संघाचे प्रशांत ज्यांना पारितोषिक येते म्हणजे मनोज दादा म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये आहेत, शंभू म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये आहेत आणि संजय पावशे यांच्याकडनं 500 रुपये. विजय स्टार संघाचा प्रशांत यायचे रोख रक्कम. मी रमेश सुदाम म्हात्रे यांना विनंती होतो की आपण हे कॅश प्राइज द्यायचे.
या ग्राउंडवरती उपस्थित असलेले कोपर गावातील आमच्या कोपर गावामध्ये 3 का 4 टीम आहेत, परंतु आपले पंतप्रधान मोदीजी यांनी मोठा बॉम्ब टाकलेला आहे आपल्या चलनी नोटांवरती आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांना आईवडिलांना खाऊसाठी पैसे देण्यासाठी इच्छा असून किंवा पॉकेट मनी देण्यासाठी इच्छा असून सुद्धा खिशात पैसे जास्त नसतात. त्यामुळे आईवडील खूप कंजूसपणा करून मुलांना पैसे देत नाही आणि मुलांना क्रिकेट कुठे मॅचेस असल्या तर त्याच्यासाठी फी भरण्यासाठी पैसे नसतात. परंतु आमचा गावदेवी मित्रमंडळाकडे खूप पैसे सुटे, 2 रुपये 10 रुपये 5 रुपये 100 रुपयाचे जास्त नाही. नाहीतर यायचा दिनेश बसले ते BJPचा आणि सांगायचं मोदी साहेबांना. तर आमच्या गावातील सर्व खेळाडूंना माझी नम्र विनंती आहे, जशी ही पोरं चमकतात तशा माझ्या गावची पोरंसुद्धा चमकली पाहिजेत. तुम्हाला कुठेही एंट्री फी भरायची असेल तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा गावदेवी मित्रमंडळाला. तुमच्या पाठीशी गावदेवी मित्रमंडळ आहे. धन्यवाद. नक्कीच दादा. आणि तुमच्या गावातील 3 ते 4 खेळाडू 21 वर्षाखाली, म्हणजे करण आहे, असे अजून 3 ते 4 खेळाडू, ओमकार आहे, ओमकार म्हात्रे, त्या खेळाडूंची सुद्धा आता 27 व 28 डिसेंबरला स्पर्धा होणार आहे प्रीमियर कॉलेजच्या मैदानात आगरी IPL. त्यामुळे तुमच्या कोपर गावातली सुद्धा 4 खेळाडूंची निवड झाली, तर त्यामुळे तुम्ही तिथे उपस्थित राहायचे. एक जबरदस्त स्पर्धा असणार आहे 27 व 28 डिसेंबर प्रीमियर कॉलेजच्या मैदानात. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघितली. स्वर्गीय नामदेव स्मृती चषक सन 2016 वर्ष 5वे आणि या स्पर्धेत आपण बघितले शेवटचा दिवस होता आणि चॅम्पियन संघ ठरला तो म्हणजे जॉर्ज संघ. ते इथे काही दिवस आपण बघतोय 11 जानेवारी ते 16 जानेवारी आपल्या पेंढारकरच्या मैदानात वनराई उत्सव सुद्धा सुरू होणार आहे आणि त्याचे आयोजक सुद्धा आपण बघतोय आपले सर्वांचे लाडके रमेशदादा म्हात्रे साहेब त्याच उत्सवाचे आयोजक आहेत. आणि तसेच बंडू पाटील साहेब आसदेगाव, तसेच तात्या माने साहेब माजी नगरसेवक, तसेच त्यांचे इतर सहकारी, त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो त्या उत्सवासाठी. थोड्याच वेळात आपण आपल्या काही मान्यवरांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे. तसेच या स्पर्धेत आपण बघतोय सामनावीरचा आपण पारितोषिक देणार आहे. मी आमच्या व्यासपीठावरती ज्याने आम्हाला हा एक क्रीडांगण उपलब्ध करून दिले ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके रमेश दादा सुदाम म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देते. आणि सामन्याचा सामनावीर येतो म्हणजे जॉर्ज संघाचा सुनील उर्फ गांगोली, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मेगा फायनलच्या. मी वैयक्तिक 30 धावा केल्यात सुनीलने या सामन्यामध्ये विजेश्वर संघाविरुद्ध. रमेश सुदाम म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. या सामन्याचा सामनावीर येतो म्हणजे सुनील विश्वकर्मा. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक सुद्धा आपण देणार आहोत. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती दादांचे भाचे जगदीश भगत सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचेही सत्कार करतील. संजय पावशे सोम्या कॉलेजचे प्रोफेसर आहेत, त्यांचाही आम्ही इथे सत्कार करतोय. मी संजय पावशे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांचाही इथे सत्कार केला होतोय. संजय पावशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे दादांचे भाचे तसेच आमच्या या स्पर्धेत आपण बोलली नामदेव स्मृती चषक. या स्पर्धेचं वैशिष्ट्य एकच, कारण की आपण नामदेव म्हात्रे साहेब आपल्यामध्ये आज नाहीये आणि त्यांची आठवण म्हणून गावदेवी मित्रमंडळ ही स्पर्धा सातत्याने 5 वर्ष इथे आयोजित करतात आणि यापुढे ही स्पर्धा चालू राहील. तत्पूर्वी आपण बोलली या स्पर्धेसाठी ज्याने 4 दिवस अप्रतिम समालोचन केले ते म्हणजे आमचे सहकारी समालोचक सागावचे भाऊ पाटील यांचाही इथे सत्कार होणार आहे. मी दादांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. एक जबरदस्त समालोचक सागावचे भाऊ पाटील त्यांचा सत्कार करतील. आपले आधारस्तंभ आमचे प्रेरणास्थान आपले सर्वांचे लाडके नगरसेवक रमेश सुकरा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते जरा जोरदार टाळ्या द्या भाऊ पाटीलसाठी. अप्रतिम समालोचक.
खरंच खूपच चांगलं समालोचन केलं आहे भाऊ पाटील आणि त्यांचे सहकारी आजदे गावचे नितीन काळन. खरंच 4 दिवस खूपच एंटरटेनमेंट केलं आहे. आम्ही टी व्हीवर आम्ही मॅच बघतच होतो, जसे लाईव्ह सगळे बघत होतो आणि खरा एंटरटेनमेंट जो केलं आहे. आणि किशोर मानकमे यांना मी विनंती करीन की त्यांनी नितीन काळन यांचा सन्मान करायचा आहे. तसेच आपण बघतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मी आमच्या व्यासपीठावरती आपल्या सर्वांच्या लाडक्या कविताताई गावंड महिला शहर संघटक शिवसेना यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी देते. आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील ज्याने या स्पर्धेत 14 फलंदाजांना बाद केले आणि तो गोलंदाज आहे साई सागर संघाचा सूरज. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील चिकनगर संघाचा साई सागर चिकनगर संघाचा सूरज. यायचे सूरज. मी कविताताई गावंड महिला शहर संघटक शिवसेना यांना विनंती होतो की आपल्या शुभाचे पारितोषिक द्यायचे. एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी आणि कॅशलेस 2000 रुपये कॅश, माफ करा 2000 रुपये कॅश सुद्धा पारितोषिक दिले या खेळाडूला. कारण की महिला वर्ग सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. कविताताई गावंड महिला शहर संघटक शिवसेना. सूरज 2 मिनिटाकडे यायचे. सूरज भोईर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख व माजी नगरसेवक मनोज घरत यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील आहे ज्यांनी या स्पर्धेत तब्बल 6 सामन्यात 134 धावा कुठल्या आणि 24 चौकार. आणि फलंदाज आहे रोहन चिल्ले जॉर्ज संघाचा. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज रोहन चिल्ले जॉर्ज संघाचा. नक्कीच रोहनसाठी सुद्धा आपण आमच्या स्पर्धेचे प्रेरणास्थानवर विद्यमान नगरसेवक रमेश दादा म्हात्रे साहेबांकडून सुद्धा रोख रक्कम 2000 रुपये पारितोषिक सुद्धा आहे रोहनसाठी. आणि पारितोषिक म्हणजे तब्बल 4000 रुपये पारितोषिक या खेळाडूसाठी. जरा जोरदार टाळ्या द्या रोहन चिल्लेसाठी जॉर्ज संघाचा ज्याने 6 सामन्यात 134 धावा जोडल्या आहेत. जबरदस्त कामगिरी केली रोहनने. मागच्या वर्षी सुद्धा या खेळाडूला मालिका वीरचा पारितोषिक मिळाला होता 2015 साली आणि 2006 आपण होते. उत्कृष्ट फलंदाज म्हणजे चांगली कामगिरी आहे. तसं आम्ही डेन केबल नेटवर्कचा सुद्धा आभार मानतोय. डेन केबलचे कोण प्रोप्रायटर असेल तर यांनी याचे तुमचाही इथे सत्कार होईल. अप्रतिम ऑपरेटर कॅमेरामॅन कोणीतरी एकाने यायचे त्यांचाही सत्कार होईल इथे. कारण की जबरदस्त क्षण टिपलेत या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेत आपण पहिले तात्या माने साहेबांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचे. माजी नगरसेवक तात्यासाहेब माने. तब्बल आपण बघितली. त्यानंतर जीटीसीचे प्रोप्रायटर जल्पेश भोईर किंवा महेश विले कोणी त्यांचा असेल तर यायचे. कारण ही स्पर्धा आपण होती युट्यूबवर सुद्धा होती. दादा घर बसल्या प्रेक्षक आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा 198 देशात ही स्पर्धा दिसत होती. आपण एक प्रेक्षक सुद्धा म्हणजे अमेरिकेत सुद्धा ही स्पर्धा बघवता आणि त्यांनी कॉल सुद्धा आपल्याला केला होता काल. जीटीसीचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांचाही सत्कार होईल. मी माणिक उघडे साहेबांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. जीटीसीचे प्रोप्रायटर आहेत युट्यूब म्हणजे आपण ही स्पर्धा जॉबवर प्रवास करत होतो आपण युट्यूबवर सुद्धा ही स्पर्धा बघत होतो. याचं श्रेय जातं ते म्हणजे जीटीसी आणि साई स्टार्स गौरव सावंत ही स्पर्धा कव्हर करत होते.
JTC ग्लोबल टेनिस क्रिकेट एक जबरदस्त स्पर्धा आपण मध्ये संपादित झाली आणि याचं श्रेय जातं ते म्हणजे आपण बोलले गावदेव मित्र मंडळ कोपर या मंडळाला आणि या स्पर्धेचे 3 आपण बोलले शिल्पकार प्रवीण रमेश म्हात्रे, मनोज रमेश म्हात्रे आणि विशाल दादा म्हात्रे या स्पर्धेचे 3 आधारस्तंभ त्यांच्यामुळे ही स्पर्धा आता यशस्वी ठरली आपल्याला शेवटच्या टप्प्यात. तसेच आकाश देवळेकर बँजो पथक यांचा इथे सत्कार होईल. आकाश यायचे क्या बात आहे. आकाश देवळेकर खूप पुढे होते आणि त्यांचा सत्कार करतील. एकनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. एकनाथ पाटील साहेब उपतालुका प्रमुख. कारण की बँजो पथकने सुद्धा 4 दिवस प्रेक्षकांची खेळाडूंची मनं जिंकलेत आणि ते त्याचे प्रोप्रायटर आहेत ते म्हणजे आकाश देवळेकर. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आपण बघतोय अंडरमचे आकाश देवळेकर. तशामध्ये प्रकाश पाटील सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करणारे या स्पर्धेबद्दल कारण की त्यांचंही क्रिकेटवर खूप प्रेम आहे आणि गेले सातत्याने 4 दिवस ते आमच्या बरोबर आहेत. श्री स्वामी समर्थ सद्गुरू श्री नाना समर्थ. बरं, स्पर्धांचे आयोजक आणि वरदहस्त असलेले श्री रमेश दादा म्हात्रे आणि त्यांचे 3 हिरे एक मनोज, प्रवीण आणि छोटाचं नाव काय आता विशाल यांनी खरोखर अप्रतिम असं हो हो बरं शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि कार्यकर्ते यांनी सुंदर असं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं आणि त्यांचं खरोखर पहिल्या दिवशी मी कौतुक केलंच. आज त्यांचे मी खरोखर आभार मानतो. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. तिघांनी व्यासपीठावर या कृपया. विभाग प्रमुख किरण भोसले. मनोज बेटा असं शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक गोपालजी लांडगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जोरात टाळ्यांच्या कडकडाने त्यांचा स्वागत झालं पाहिजे. कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर आले आणि त्यांचाही आम्ही सत्कार करणार. मी रमेश दादा साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व गोपाल लांडगे साहेब आमच्या व्यासपीठावर आले आणि आपला बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेला दिला. त्या पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि दादांना विनंती करतो की त्यांचं सन्मान चिन्ह आणि प्रेमाची भगवी शाल देऊन त्यांचा सत्कार करायचे. जरा जोरदार टाळ्या द्या गोपाल लांडगे साहेबांसाठी. एक जबरदस्त व्यक्तिमत्व शिवसेनेचे. हे आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नामदेव स्मृती चषक सन 2016 एक जबरदस्त आपण मी आयोजक मनोज म्हात्रे यांना विनंती होती की आपण पुढे यायचे. प्रवीण दादा आपण पुढे यायचे आणि विशाल दादा आपण पुढे यायचे. व्यासपीठावर यायचे कारण की आपलाही विशेष सत्कार केला जातो म्हणजे प्रकाश पाटील यांच्याकडनं. किरण भोसले आपण यायचे. विभाग प्रमुख किरण भोसले.
तसेच प्रवीण दादा म्हात्रे यांनी विनंती होती की आपण पुढे यायचे. विशाल दादा आपण इथं असाल तर आपण यायचे. जरा जोरदार टाळू दे या आयोजकांसाठी ज्यांनी अप्रतिम एक प्लॅटफॉर्म दिलाय अंडरआर्म क्रिकेटला आणि अंडरआर्म क्रिकेटचा खऱ्या अर्थाने दर्जा वाढवलाय ते म्हणजे मनोज दादा म्हात्रे, प्रवीण दादा म्हात्रे आणि विशाल दादा म्हात्रे. आणि आमच्या या स्पर्धेचे प्रेरणास्थान रमेश दादा म्हात्रे, आपले सर्वांचे लाडके नगरसेवक. पुन्हा एकदा जोरदार टाळू द्या दादांसाठी. एक जबरदस्त स्पर्धा नामदेव स्फूर्ती चषक सन 2016 वर्ष 5वे. पण असं वाटत नाही 5वे वर्ष आहे. गेले कित्येक वर्ष अशी ही स्पर्धा सुरू आहे असं वाटतंय. त्यानंतर ग्रामीण संघासाठी आपण पारितोषिक देणार आहे. ग्रामीण संघासाठी आपण बघतोय आयोजकांकडनं 5,000 रुपये पारितोषिक आहे. कुणाल मदन कुमार नायडू यांच्याकडनं 5,000 रुपये आणि शंभू म्हात्रे यांच्याकडनं 5,000 म्हणजे तब्बल 15,000 रुपये पारितोषिक आहे. ते म्हणजे ग्रामीण संघासाठी ग्रामीण 8 संघ या स्पर्धेत दादा खेळले होते. नक्कीच पुढच्या वर्षी दादाने सांगितले की 16 संघ ग्रामीण खेळतील आणि त्या संघाचा चॅम्पियन संघ तो म्हणजे साई सागर चिकनगर संघ. मी विनंती करतो उपतालुका प्रमुख एकनाथ पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि हे पारितोषिक द्यायचे. तालुका प्रमुख एकनाथ पाटील साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व भोपर गावचे आणि त्यांच्या शुभ हस्ते मी पारितोषिक घ्यायचे. साई सागर संघ चिकनगर सर्व संघाने आलं तरी चालेल. अनु यायचे, सर्व खेळाडूंनी यायचे. क्रिकेट हा आपण बघतो दादा 11 खेळाडूंचा गेम आहे. एका खेळाडूमुळे आपण कधीही सामना जिंकू शकत नाहीये. त्यामुळे सर्व खेळाडूंनी यायचे. आणि त्या संघाचे ऑनर्स आहेत ते म्हणजे हेमंत म्हात्रे आपण यायचे. या संघाचे ऑनर आहेत ते म्हणजे हेमंत म्हात्रे. ग्रामीणसाठी आपण एक वेगळं व्यासपीठ तयार करून दिले ते म्हणजे गावदेवी मित्र मंडळाने आणि एक वेगळं पारितोषिक आपण शंभू म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपये, कुणाल मदन कुमार नायडू यांच्याकडनं 5,000 रुपये आणि आयोजकांकडनं 5,000 म्हणजे तब्बल 15,000 रुपये पारितोषिक ग्रामीण संघासाठी. त्यानंतर या स्पर्धेतील मी आमच्या व्यासपीठावरती विद्यमान नगरसेवक जयवंत भोईर साहेबांना विनंती होती की आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचे. रोख रक्कम 11,111 रुपये आणि संघ आहे तिशा 11 डोंबिवली संघ. सर्व संघाने यायचे आणि त्याचे ऑनर आहेत चंदन भगत सिटी केबल, त्यांनी यायचे. दादाने आलेले आपण चंदन भगत यांना सुद्धा विचारलं. जबरदस्त व्यक्ती. रोख रक्कम 11,111 रुपये आणि संघ आहे तिशा 11 डोंबिवली. त्वषा म्हटलं की आपण चंदन भगत यांच्या मुलीचं नाव आहे. क्या बात आहे. आपण जुने खेळाडू आपल्याला बघा मित्र. आपल्या डोंबिवलीचं नाव खऱ्या अर्थाने उंचावलं ते म्हणजे शेखर धोत्रे, त्यानंतर नरेश, प्रवीण असे बरेचसे खेळाडू आहे आपल्या डोंबिवलीमध्ये. नितीन, सचिन, डोंबिवली एक्सप्रेस, राज, रामा सुद्धा पण खूप कमी वयाचा खेळाडू पण तो कामगिरी खूप चांगली करतो. नक्कीच मनोज घरत सुद्धा हैराण झाले की नरेश अजून खेळतोय. कारण की शेखर धोत्रे जेव्हा मनोज दादा खेळायचे तेव्हापासून शेखर धोत्रे खेळतायत. नरेश आहे, प्रवीण आहे, बरेचसे खेळाडू आहेत मनोज दादा अजून खेळतायत. तुम्ही खूप चांगले खेळाडू होते अंडरआर्म क्रिकेटचे. आम्ही बघितले तुमची फलंदाजी. त्यानंतर या स्पर्धेत आपण पारितोषिक देणार. मी विनंती करतो विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर साहेबांना. रोख रक्कम 33,333 रुपये आणि संघ आहे विजय स्टार डोंबिवली. जरा जोरदार टाळ्या द्या या संघासाठी. विजय स्टार संघ आपण बघतो आमच्या आजदे गावातील संघ आहे आणि एक जबरदस्त संघ आहे. आणि आपण या संघाचं नाव आहे ते म्हणजे स्वर्गीय अमित चौधरी क्रिकेट संघ विजय स्टार. याच खेळाडूचा याच संघातील एक सहकारी खेळाडू होता. संघ आहे विजय स्टार. रवी गायकर यांचा संघ एक जबरदस्त संघ यायचा. रवी गायकर आपण
आपण दिनेश भाऊ सुशांत सारखा एक 16 वर्षाचा खेळाडू सुद्धा आपण या संघामध्ये बघतोय. केविन आहे, रवी गायकर, पवन, एक चांगला संघ बांधले गेलाय. रोख रक्कम 33,333 रुपये व भव्य चषक. कारण याच संघाने पहिला सामना खेळला होता आणि शेवटचाही सामना खेळले. कारण दादांच्या शुभ हस्ते जेव्हा उद्घाटन सोहळा पार पडला होता तेव्हा हाच संघ दादा पहिला सामना खेळला होता, तो म्हणजे विजय स्टार. आणि शेवटचा सामना आणि चांदीचा जो कॉइन होता तोही हाच याच संघाला मिळाला, तो म्हणजे विजय स्टार संघ. आपल्या मॉनिटरवर सुद्धा आपण बघू शकता या संघाला. ड्रोन कॅमेरा सुद्धा बघू शकता. त्यानंतर या स्पर्धेचं पारितोषिक आपण बघतो. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक येते म्हणजे नक्कीच मालिकवीरचं पारितोषिक आपण शेवटी देणार आहोत. प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक आयोजकांकडून 66,666 रुपये, परंतु आपण त्या पारितोषिक मध्ये अजून 5,000 रुपयाची वाढ येते. म्हणजे कैलासवासी हेमंत रामदास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रामदास म्हात्रे यांच्याकडनं दरवर्षी 5,000 रुपये इथे दिले जातात जिंकणाऱ्या संघाला. म्हणजे तो संघ येतो म्हणजे. आणि मी विनंती करतो आपले सर्वांचे लाडके उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे साहेबांना विनंती होती की प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आणि संघ आहे सलग तिसऱ्यांदा जॉर्ज 11 कल्याण. सर्व मान्यवरांना विनंती की आपण सर्वांनी उभं राहायचे. सलग तिसऱ्यांदा हा संघ चॅम्पियन संघ ठरलाय, त्यामुळे आपण रमेश दादा म्हात्रे यांनी सुद्धा त्या संघाचं कौतुक केलंय. कारण कल्याणचे खेळाडू खूप चांगले खेळतात. नक्कीच दादा डोंबिवलीचे आपले खेळाडू सुद्धा खूप चांगले आहेत. कारण उपविजेता संघ ठरलाय तो म्हणजे विजय स्टार डोंबिवली. जॉर्ज संघ आपण बघतो या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे. सलग तिसऱ्यांदा हा संघ चॅम्पियन ठरलाय या स्पर्धेत. नक्कीच अजून एक पारितोषिक शिल्लक या स्पर्धेत. ड्रीम युगा बाहुबलीची बाईक 56,000ची जी बाईक आहे आणि ती बाईक आमचे सहकारी समालोचक बाहुबली यांना सुद्धा खूप आवडली होती. गेस करायचा की कोणता खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेतील आपण होतोय मॅन ऑफ द सिरीज ड्रीम युगा बाईक. गेस करायचा कोणता खेळाडू आहे. नक्कीच मी आमच्या या स्पर्धेचे प्रेरणास्थान रमेश दादा म्हात्रे साहेब नगरसेवक यांना विनंती होती की चावी द्यायचे. सातत्याने पहिल्या दिवसापासून ही चावी आपण होते भालचंद्र म्हात्रे यांच्याकडे. आणि या स्पर्धेतील तो खेळाडू आहे जॉर्ज संघाचा कोणताही खेळाडू नसून विजय स्टार संघाचा दिनेश साळवे, ज्याने या स्पर्धेत 96 धावा आणि 12 फलंदाजांना बाद केलंय. दिनेश साळवे यायचे. आणि मी आपल्या या स्पर्धेचे आमचे प्रेरणास्थान रमेश दादा म्हात्रे साहेब नगरसेवक, जरा जोरदार टाळ्या द्या दिनेश साठी. कारण की जेव्हा मी जॉर्ज नाव घेतलं असेल विजय स्टार संघात सुद्धा थोडी भीती वाटली असेल. कारण की रोहनच्या सुद्धा आपण बघितले की 134 धावा होत्या, परंतु दिनेशच्या 96 धावा आणि 12 फलंदाजांना बाद केले दिनेशने. जरा जोरदार टाळ्या द्या दिनेश साळवीसाठी. आपण होतो हा खेळाडू गोग्रसवाडीत राहणारा खेळाडू आहे. एक जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, ज्याने या स्पर्धेत आपण 96 धावा आणि 12 विकेट्स घेतल्या आहेत. नक्कीच आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील सुद्धा दिनेश यांच्याशी संपर्क साधतील. धन्यवाद नितीन. दिनेश यायचं 1 मिनिट. दिनेश एक दिनेश प्रथमतः तुझं अभिनंदन. दिनेश या गाडीवर प्रथम घरी गेल्यानंतर कुणाला बसवणार. बहिणीला. क्या बात आहे. आणि ही गाडी तुला असं वाटतं तुला जेव्हा तू या स्पर्धेत खेळायला तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही बघितलं की विजय स्टारच्या सर्व खेळाडूंनी गाडी आपण पहिला एक नजर मारली होती. तुझ्या नजरेत मला वाटतं पहिल्याच वेळी गाडी भरली होती, असं तुला वाटत होतं की तू चांगली फलंदाजी करशील आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू तसं वाटलं तुला. हो. हिचं
धन्यवाद. आणि ही गाडी तू आपल्या आई बाबांना किंवा आईला अर्पित करतोय. आणि एक जरा विजय आपण बघितलं तर दिनेश या गाडीवरनं आमच्या एक जबरदस्त आमचे पंच आहेत ते म्हणजे भालचंद दादा यांना तू राऊंड मारावा अशी आमची इच्छा आहे समालोचक माझी आणि नितीनची. भालचंद दादा जायचंय. आणि मी आयोजकांना विनंती करतो की आपण जरा 2 मिनिटं आम्ही आला भालचंद दादाचा पण सत्कार करायचा कारण त्यांनी एवढी चांगली स्पर्धा इथे घडवली आणि आम्हाला समालोचक आमंत्रित केले त्याबद्दल त्यांना आमच्या समालोचकांकडून देखील आम्ही त्याचं स्वागत करणार आहोत. नितीन यायचे. नितीन काळे यांना विनंती करतो की आपण भालचंद दादाचा सत्कार करायचा आहे फुलगुच्छ देऊन. भालचंद यायचंय. आणि दिनेश यांना विनंती करणार की भालचंद दादाला एक राऊंड मारून आणायचा मैदानाचा. जरा भालचंद दादा जोरदार नाव जरा जबरदस्त व्यक्तिमत्व कारण काल ही व्यक्ती अक्षरशः थकली होती पण मैदान मात्र सोडलं नव्हतं. जबरदस्त भालचंद दादा. आणि दिनेशला विनंती करतो की भालचंद दादाला एक पहिला राऊंड तुम्ही मारून आणायचंय ही आमच्या समालोचकाची इच्छा आहे. ओट नितीन. नक्कीच. आणि या सामन्यासाठी पंचांची भूमिका पाडली त्यांचेही आम्ही आभार मानतोय. रवी पाटील असो, विनोद शर्मा असो, स्वतः आमचे आयोजक मनोजा म्हात्रे असो. नक्कीच. आणि ज्या खेळाडूंनी आपण चांगला खेळ दाखवला शिस्तबद्ध त्या खेळाडूंचा सुद्धा आम्ही गावदेवी मित्र मंडळाच्या वतीने आभार मानतो कारण कोणताही वाद इथे निर्माण झाला नाही कारण जबरदस्त स्पर्धा इथे यशस्वी ठरली. तसेच जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे साहेब सुद्धा 2 शब्द आपलं बोलायचं इथे या स्पर्धेबद्दल कारण की एक जबरदस्त स्पर्धा आहे आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. गावदेवी मित्रमंडळाने आयोजित केलेली नामदेव स्मृती चषक स्पर्धा प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये जबरदस्त अशी ही स्पर्धा गाजत आहे आणि खेळाडू वाट बघत असतात या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी. रमेश म्हात्रे त्यांचे सर्व सहकारी किरण भोसले आणि सर्व सहकारी यांच्या दृष्टिकोनातून खेळाडूंना चांगलं व्यासपीठ चांगलं मैदान आणि आपली कला दाखवण्यासाठी खेळ दाखवण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली जाते त्याप्रमाणे खेळाडू चांगल्या प्रकारचा खेळ करतात. खरं म्हणजे कमीत कमी फायनलचा राऊंड तरी मला बघायला मिळावा अशी इच्छा होती. वाहतूक कोंडीमुळे उपस्थित राहू शकलो नाही. प्रत्येक ठिकाणी क्रिकेट स्पर्धा असतात त्यावेळेला मी उद्घाटनाला किंवा पारितोषिक समारंभाला जातो आणि निश्चितपणे खेळायचा किंवा खेळ पाहण्याचा आनंद घेतो. तो ह्यावेळेला हुकला ही आठवण नेहमी लक्षात राहील. पुन्हा या स्पर्धेला अशी माझ्याकडनं चूक होणार नाही अशी मी दक्षता घेईल. सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो. विजयी संघाचं अभिनंदन करतो. रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अभिनंदन करून खेळाडूंना शुभेच्छा देऊन तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच. पुन्हा एकदा आम्ही आलेल्या सर्व आमच्या मान्यवरांचा आभार मानतो ज्यांनी बहुमूल्य वेळ आमच्या या नामदेव स्मृती चषक 2016च्या स्पर्धेला दिलं. 5वं वर्ष. तसेच सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून आभार मानतो ज्यांनी बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेला दिले. आमचे या स्पर्धेचे प्रेरणास्थान सुद्धा आपण बघू शकता. तसेच आपण त्वेषा 11 संघ सुद्धा बघतोय आपण. त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा खूप आनंद आहे कारण की खेळाडू आपण पहिले आपल्या डोंबिवलीतील खेळाडू आहे तो म्हणजे दिनेश साळवी ज्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली आहे. दिनेश दळवी, माफ करा, गोगलसवाडीतील हा खेळाडू दिनेश दळवी. आणि आपण बघतोय शंभू म्हात्रे सुद्धा कारण की शंभू म्हात्रे यांनाही असं वाटत होतं की रोहन बोल्ड व्हावा आणि त्यांचंही स्वप्न पूर्ण झालं. रोहन त्रिपाक्षित झाला आणि भाऊला त्यांनी पारितोषिक सुद्धा दिलं. पुन्हा एकदा आम्ही प्रकाश पाटील यांचेही आभार मानतो. तसेच आमच्या गावदेवी मित्र मंडळ योगेश जोशी असो त्यांचे सहकार्य असो खरंच अप्रतिम कामगिरी केली या